तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता मात्र अर्णवने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे खूप मोठा उलगडा करताना आपल्याला दिसणार आहेत। आपण तर पाहिलंय की अर्णवने आता सेफ्टीसाठी जे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे आता अंजलीताई काय करते, कुठे आहे, व्यवस्थित आहे ना, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ज्या वेळेला आता दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा त्याला सोडायला आलेली आहे, थोडं मागेच थांबायला सांगितलंय, पण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अँगलमधून रिया आता ज्या वेळेला राजेशला किस करते आहे त्यावेळेचं फुटेज कॅप्चर झाल्यावरती काय धमाका इकडे आता अर्णवने केलाय आणि कसे अंजलीचे डोळे उघडलेत। मुळातच अंजलीने त्या मुलीसोबत ऑलरेडी पाहिलं असल्यामुळे तिला आता संशय तर आहेच आणि त्या संशयाला बरोबर पुष्टी कशी दिलेली आहे अर्णवने सगळं पाहूया आणि एका झटक्यात कसा एक्सपोज झालेला आहे तो म्हणजे आता इकडे राजेश हे सगळं सत्य पाहूया। नक्की काय घडले पाहूया, छोटासा व्हिडिओ इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा राजेशला कॉल आलेला आहे राकेशला, तो म्हणजे रियाचा, आणि त्याने बोलवले। तिने ऑलरेडी सांगितलेलं आहे की काहीही झालं तेव्हा मी उठ म्हणेन तेव्हा उठ, मी बस म्हणेन तेव्हा बस, आणि त्यामुळे त्याला जाणं भाग आहे। आणि त्यानंतर मग आता इकडे त्याला अंजली अडवते, काय चाललंय म्हणजे आता राजेश तू असं काय करतोयस, तू उठ सूट बाहेर जातोयस। यावरती तो म्हणतो, अगं केसच इतकी महत्वाची आहे की मी काहीच करू शकत नाहीये, तुला समजायला पाहिजे ग, मी एक वकील आहे, काल पण तुला बोललो ना मी न खाता पिता काम करत होतो म्हणून। यावरती आता अंजली विचार करते, इकडे आल्यापासून राजेशचं जरा वागणं बिगणं सगळंच बदललेलं आहे, ते काही नाहीये। हा आता ती कोण मुलगी होती आणि इतक्या प्रेमाने तिच्याशी बोलत होता, त्या दिवशी तर त्यांनी मला कन्व्हिन्स केलेलं होतं, पण नक्की काय आहे हे जाणून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत ती आता विचार करते, नाही काही झालं तरी सुद्धा राजेशचा पाठलाग करू का, पण या अवस्थेमध्ये कुठे जाऊ मी, तिला थोडासा डाऊट आलेला आहे। पण त्याच वेळेला राजेश आता तिला कन्व्हिन्स करतोय की हे बघ मी हा गेलो आणि हा आलो, तुला तर माहिती आहे ना की आता बाहेर पडल्यावरती तू तर घर सोडायचं ठरवलेलं आहेस, आणि आता घर सोडायचं ठरवल्यावरती मग मात्र आता मला कमवण्याशिवाय किंवा मला चार पैसे तर आणायलाच पाहिजेत की नाही, आणि त्याचसाठी मी हे सगळं करतोय ग, आणि जर का आपल्या बाळासाठी काही नाही करू शकलो तर काय उपयोग आहे। कुठेतरी अंजली कन्व्हिन्स होते, त्यानंतर राजेश बाहेर पडलाय आणि त्यानंतर ती निघताना सांगते तू जरा लवकर ये। बरं तोपर्यंत आपण पाहिलंय की आता तो माणूस ज्या ठिकाणी भेटणार असतो स्केच आर्टिस्ट ईश्वरीला, त्या ठिकाणी नसल्या कारणाने मग आता ती आईला फोन करते, त्याचा पत्ता विचारते आणि त्या पत्त्यावरती येते, पण त्या पत्त्यावरती लॉक असतं आणि तिला कळतं की तो सामान घेऊन निघून गेलेला आहे। मग आता लगेचच ती आईला कॉल करून हा सगळा प्रकार सांगते आणि यावरती आई म्हणते, नाही ग पण हे असं होणं शक्य नाहीये, काहीतरी गडबड आहे। त्यावरती ती आता सांगायला लागते अर्णवला, हो मला सुद्धा याच्यामध्ये काहीतरी गडबड वाटते, अर्णव सह विचार करा तुम्ही की आता आपण ह्या सगळ्यामध्ये गेलो तिकडे आणि त्यानंतर मग आता अचानकपणे तिकडे तो माणूस नाही आला, इथून गायब झाला, म्हणजे कुणीतरी आहे ज्याला आपल्यापर्यंत हे सगळं पोहोचू द्यायचं नाहीये। अर्णव म्हणतो चिंता करू नकोस, हे बघ एक काम करूया, आपण आता ज्या ठिकाणी तो माणूस आपल्याला भेटायला बोलवणार होता ना त्या ठिकाणचं फुटेज चेक करूया का। यावरती ती म्हणते नक्कीच, तिथे आपल्याला काहीतरी सापडेल। आता हे दोघं जण त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज चेक करणार असतात, जेणेकरून त्या फोटोमध्ये आता इकडे त्या फुटेजमध्ये त्यांना वल्लरी दिसणार असते। बरं हे सगळं चालू असताना आता इकडे अर्णव आणि हिचं लक्ष मात्र एकाच गोष्टीकडे असतं की आता आजींसोबत किमान अंजलीताई घरी यायला पाहिजेत। तोपर्यंत इकडे आता विचार करते सुप्रिया, नाही नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे ती बाई तिथपर्यंत पोहोचली असेल, म्हणजे ती बाई आसपासच राहते, नाही नाही काहीतरी क्लू आहे, मी परत स्केच बनवेन। इकडे तोपर्यंत अर्णव घरी आलाय आणि तो आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भेटायला बोलवले त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची आता तिकडे कुठे आजूबाजूच्या दुकानामध्ये मागणी करतोय, पण अजूनही फुटेज हातात आलेलं नाहीये। आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ईश्वरी की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आता तिकडे आजूबाजूला असलेल्या याच्यात एकदा मी राऊंड मारून येऊ का, मी बघून येऊ का। यावरती तो म्हणतो नाही मी सुद्धा तुझी मदत करणार आहे, तू चिंता करू नकोस, फक्त मला थोडासा वेळ हवा आहे, मी हे सत्य शोधून काढेन। बरं ठीक आहे, त्यावेळेला तो आता मग फुटेज बघायला लागतो, ते म्हणजे आपल्या बहिणीच्या घरातलं। ज्या वेळेला तिथलं आता तो फुटेज बघतोय तेव्हा त्याला कळलंय की सकाळी सकाळी कुठेतरी आता राजेश बाहेर निघून गेलाय आणि आता म्हणजे अंजलीताई जरा अस्वस्थ आहे, आणि त्यावरती तो विचार करतो ह्या नालायक राजेशला घर सोडून गेल्यावरती सुद्धा आता इकडे थांबता येत नाही, किती निर्लज्जपणाचा याचा कळस आहे। यावरती आता ईश्वरी सांगायला लागते, ज्याला सगळीकडे मूग मारायची सवय लागले ना तो माणूस शांत बसूच शकत नाहीये ना, असं आहे हे थोडक्यामध्ये। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, नाही नाही मला ना आता आजी गेले ना तर काहीतरी होप्स वाटतायत की काय माहिती चमत्कार घडत आजी तिला घरी घेऊन येईल। इकडे आता आजी आलेली आहे आणि आजी सांगत आहे, हे बघ अंजली बाळासाठी तरी तुला घरी यायला पाहिजे, हे बघ इथे असं राहण्यापेक्षा काही झालं ना तरी सुद्धा आपल्याला
जरा तरी विचार केला पाहिजे की नक्की आता बाळाच्या भवितव्याचा इगो होऊन कसा चालेल यावरती म्हणते, नाही ग, या चाळीमध्ये काय, झोपडपट्टीमध्ये काय, कुठेही मुलं जन्माला येतात आणि त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा मी येणार नाहीये. आजी समजवते, खूप समजवते, पण ऐकायला तयार नाहीये अंजली आणि आजी आणि मामांचा नाईलाज झालाय. आणि त्यानंतर मग आता इकडे ती ऐकत नाहीये म्हणून दोघं घरी आलेत. आता लगेचच ईश्वरी म्हणते, काय झालं आजी, आल्या नाहीत का अंजलीताई? त्यावरती ती सांगते, किती हट्टी आहे ती माहिती आहे ना, ती कोणत्याही प्रकारे काहीही ऐकायला तयारच नाहीये माझं म्हणणं. म्हणजे आता मी किती वेळा तरी तिला सांगायचा प्रयत्न केला, पण आता काही ऐकतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ईश्वरी सांगते, नाही नाही, काहीतरी गडबड आहे, आपल्याला या सगळ्यामध्ये आता एकदा तरी अंजलीताईंची भेट पुन्हा घ्यायला पाहिजे, असा ती विचार करते. आजी म्हणते, नाही ग, काही उपयोग नाहीये, आम्ही सुद्धा तिला किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता काहीच उपयोग नाहीये, असं म्हणत आजी बोलते. पण ईश्वरी मात्र आपला हट्ट सोडत नाहीये. आता या सगळ्यामध्ये अर्णव तिला की आपल्याला जे फुटेज हवं आहे ते फुटेज भेटलेलं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता ते फुटेज म्हणजे आता ज्या ठिकाणी तो माणूस आलाय ते फुटेज. आणि मग आता आपल्याला त्या फुटेजमध्ये दिसतं की ते बॅक साईडने आहे. बॅक साईडने असलेल्या फुटेजमध्ये तो माणूस एका बाईला भेटतोय, ती पैसे देते इतकं दिसतंय. पण पण आता त्या बाईचा चेहरा दिसत नाहीये. पुन्हा एकदा वल्लरीचं नशीब आता चांगलं आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रसंग घडलाय. पण पण आता वल्लरीचं नशीब जरी चांगलं असलं ना तरी राजेशचं नशीब चांगलं नाहीये. या फुटेजच्याच आता मात्र या सगळ्या क्लिपमध्ये एक क्लिप ज्या क्लिपमध्ये आता इकडे राजेश आणि तिला जरा लांबच म्हणजे मागच्या वेळेला आता पाहिलेलं असतं ते म्हणजे अंजलीने दोघांना एकत्र, म्हणून आता तिला संशय येईल याच कारणासाठी थोडंसं लांब थांबायला सांगतो. आणि इथेच आता तो अडकलेला आहे. लांब सांगायला सांगितल्यावरती मग मात्र आता जे फुटेज वल्लरीचं बघण्यासाठी शोधलेलं आहे किंवा आता त्या स्केच आर्टिस्टचं बघण्यासाठी शोधलंय त्याच्याच फुटेजमध्ये आता हे फुटेज दिसलेलं आहे की इकडे एका मुलीसोबत तो कारमध्ये आहे आणि नको ते चाळे करतोय. प्रेक्षकांनो आता काय, आता हे फुटेज इकडे लगेचच अर्णव सांगतोय की ती नीच माणूस आहे हा, याचं काय करायचं ते आता कळत नाहीये. ईश्वरी म्हणते, काय करायचं, याचं सत्य ताईंच्या समोर आणायचं आणि ताईंच्या समोर सत्य आणण्यासाठी पहिले याला तिकडून लांब हकललं पाहिजे. आत्ता हा घरी गेला असेल ना, त्याला तिकडून लांब हकलायचं असं काहीतरी सांगून की आपण ताईंना सत्य सांगू. आणि दोघं जण निघाले. दोघं निघाल्यावरती मुद्दामच ते आता राजेशला तिथेच अडवतात जेणेकरून तो आता घरात जायला नको. आणि त्यानंतर मग आता राजेश इकडे आलेला असताना त्याच वेळेला आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, अजिबात तुझी आता हैगय होणार नाहीये, तू बघच आता काय करतोय ते आम्ही. असं म्हटल्यावरती तो आता विचार करतोय, ह्यांना झालंय काय, मला अचानकपणे धमकी द्यायला काय झालंय. यावरती ईश्वरी म्हणते, आता ना चापकाचे फटके खाशील आणि त्याच वेळेला पोलीस स्टेशनला तुला अडकवून टाकणार आहे. आता राजेश विचार करतो, हे इतक्या ओव्हर कॉन्फिडेंटली का बोलतायत, त्याला काही कळे नाहीये. आपण कोणता पुरावा मागे ठेवलाय का, आणि तेच पाहण्यासाठी तो आता घरी न जाता उलट्या पावली केलेल्या कारस्थानांची हे करण्यासाठी निघालाय. हीच वेळ आता निर्णायक ठरले. आणि लगेचच आता इकडे अर्णव शिरलाय अंजलीच्या इकडे. ज्या वेळेला तो अंजलीच्या इथे आलाय, अंजली पुन्हा चिडते, तुला सांगितलं ना मी तिकडे का आलेला आहेस, आत्ताच्या आत्ता निघून जा. यावरती तो म्हणतो, फक्त एक व्हिडिओ बघ आणि त्यानंतर मी इकडून निघून जातोय. यावरती ती म्हणते, तू पुन्हा पुन्हा राजेशच्या बद्दल काही दाखवणार असशील तर मला बघायचं नाहीये. तो सांगतो, ठीक आहे. पण तो आता लॅपटॉप ओपन करतो आणि त्याच्यामध्ये असलेला त्याच मुलीचा, ज्या मुलीला आपण काल आता राजेश सोबत पाहिलं होतं, तो व्हिडिओ बघून किंवा ते आता फुटेज बघून तिला इतका जबरदस्त धक्का बसलाय. विश्वास ठेवायचं मन नसलं तरी सुद्धा तिला आता विश्वास ठेवावाच लागतोय प्रेक्षकांनो. कारण आता अशा काही गोष्टी घडल्यात की त्यानंतर मग मात्र आता ती हे सगळं पाहतीये आणि तिला धक्का बसलाय. अर्णवला तिला धक्का देण्याचं म्हणजे अजिबात मन नाहीये. पण आता या नालायक माणसाचं सत्य समोर आणण्यासाठी हे सगळं करणं तिला भाग पडलंय त्याला. आणि हे सगळं पाहिल्यावरती ती सांगते की या तर मुलीला मी आता कालच पाहिलं होतं, कालच ही आता आली होती म्हणजे राजेशला सोडायला. पण हे सगळं, यावरती तो सांगतोय, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, जे काही आहे ते सगळं हेच आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अंजली गडबडलेली आहे आणि राजेशचं सत्य तिच्या समोर आलंय. हे सत्य समोर आल्यावरती आता अंजली काय निर्णय घेणार. आता इकडे मोठं सत्य समोर तर आलंय, पण आता अंजली हे एक्सेप्ट करून त्याला आता धडा शिकवणार का,
येणाऱ्या भागामध्ये अनेक सगळ्या गोष्टींचे उलगडे होणार आहेत. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सोबत ट्यून